रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लोकशाही झरा, वारकरी खरा ही मालिका आपण चालू केलेली आहे. जयंतराव, एका वेगळ्या कारणासाठी तुमची मी दिलगिरी आधीच व्यक्त करतो, कारण की ओघामध्ये हा विषय खूप वेगवेगळ्या ठिकाणी जातो आहे आणि काही जणांना त्याची जी नापसंती किंवा त्याच्यावरती जी भडकून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. वस्तुतः एक वारकरी संप्रदायाची जी चौकट आहे ती आजही जयंतराव सोडायला तयार नाहीत आणि जेव्हा जेव्हा लोक हे सगळं सोडून बोलत आहेत, काहीतरी मांडणी करतात, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्याचा समाचार घेणं हे भाग आहे. म्हणून जयंतराव, मी तुमची दिलगिरी व्यक्त केली की आम्ही तुम्हाला भाग पाडतो आहोत आणि अगदी बाकीच्यांवर टीका करत असताना प्रत्यक्ष संप्रदायावरती सुद्धा अनिष्ट प्रथेवरती आपण टीका केलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली किंवा नास्तिकवादाच्या नावाखाली ज्या पद्धतीनं मुग्ध विकृती केल्या गेली तसा आपण व्हिडिओ केलेला आहे. मला त्या अनुषंगानं आता पुढचा प्रश्न विचारायचा की त्यावरती खूप प्रतिक्रिया आलेल्या आहेत, आम्हालाही आल्या, वैयक्तिक जयंतराव तुम्हाला पण आलेल्या आहेत तुम्ही जेव्हा सांगितलं बोलता. आता जो मला प्रश्न विचारायचा आहे की वारकरी संप्रदायाने त्याची आचारसंहिता ठरवली, त्यांचे ग्रंथ ठरवले, त्यांच्या कीर्तनाच्या परंपरा कशा पद्धतीनं असाव्या, त्यांच्या नियमाची चौकट कशी असावी, वारी करण्याची पद्धत कशी असावी, दर 15 दिवसाच्या एकादशा, त्याच्या निमित्तानं होणारं भजन कीर्तन, हे सगळं त्यांनी इतक्या वर्षाच्या अनुभवातून ठरवलेलं आहे. अगदी आषाढीच्या दिंडीमध्ये कुठल्या पालखीचा क्रमांक काय आहे हेही बदलत नाही, त्यांचे मुक्काम कुठे आहेत हे काही बदलत नाही. कुठल्या याच्यावर आपण जेव्हा टीका करतो तेव्हा जसं आपण म्हणतो नेहमी की एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना बाकीची 4 बोटं आपल्याकडे आहेत. म्हणून मला तुम्हाला जो पहिला प्रश्न विचारायचा की हे टीकाकारांना पर्याय म्हणून काय उभं करता आलं इतक्या वर्षांमध्ये? तुम्ही असं म्हणू शकता की तुमच्याकडं आंतरजाती विवाद, एक तर तो मुद्दा कधीही वारकरी संप्रदायाने हाताशी घेतलेला नाहीये, तुमचा विषय येतो आधुनिक काळातला. वारकरी संप्रदाय त्याचं काम करतंय, त्याच्या दृष्टीनं त्यांना जे काही गाठायचंय, हेतू साध्य करायचा आहे ते करतायत, पण तुमच्या अजेंड्यावर त्यांनी कशाला प्रतिक्रिया द्याव्यात? तुम्ही सांगा ना तुमचं काय आहे. म्हणून मला तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे की हे जे काही चालू आहे, माझ्या मनात काही असतं मी म्हणतो की ते जयंतराव का करत नाहीत. जयंतरावनी जे केलं आलं आहे त्याच्याबद्दलची मी समीक्षा फार तर करू शकतो, पण माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यानं केलं नाही म्हणून टीका कसं काय करू शकतो? यांना वाटते आंतरजाती विवाह व्हायला पाहिजेत, ही यांच्या डोक्यातली कल्पना आहे. ती काही वारकरी संप्रदायाने त्याचा अंगीकार केलेला नाही, किंवा जर धर्माने नाकारलं तर ज्ञानेश्वर आणि भावंडांच्या मुंदी सुद्धा झालेल्या नाहीयेत, लग्नाचा तर मुद्दाच नाहीयेत, पण त्याच्याबद्दल कधी त्यांनी ब्र काढलेलं नाही माऊलींनी किंवा कोणी काही म्हणलेलं नाही. म्हणून मला तो तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारायचा की ह्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, ह्यांच्या अपेक्षा विचित्र आहेत आणि संप्रदायाची मांडणी वेगळ्या पद्धतीची आहे. बरोबर आहे. आपण मागच्या वेळच्या भागाला जोडून आता आपण बोलतो आहोत. काय झालं, ही अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ आहे ना श्रीकांतराव, ही ट्रॅक सुटलेली चळवळ आहे. ट्रॅक अशा अर्थाने सुटलेली चळवळ मी म्हणायला लागलोय की यांनी त्यांच्या उद्दिष्टांच्या, त्यांच्या प्रवासाच्या, त्यांच्या तत्वज्ञानाच्या मध्ये देव आणि धर्म विनाकारण आणलेला आहे. त्याची आवश्यकता नव्हती. तो देव आणि धर्म विनाकारण आणल्यामुळे हा सगळा घोळ झालेला आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणालात की त्यांनी दुसरं काय दिलं, आमच्या गावामध्ये काय झालं होतं माहिती आहे का, एक अशी छान चौकामधली जागा होती आणि लोक कचरा टाकायला लागायला लागले. कचरा टाकायचे, मग ते 10दा सांगितलं, 20दा सांगितलं, काही लोकांचं बंद नाही झालं. मग ते मग कचरा काढायचा, 15 दिवसाला, महिन्याला सगळा कचरा काढून घ्यायचा, पुन्हा नवीन कचरा तिथे येऊन जायचा. आता ते खूप वर्ष चाललं, ते त्याच्यावर खूप चर्चा व्हायच्या. मग एकाच्या डोक्यात आलं की आपण असं करू, म्हणले कचरा काढला ना की तिथे आपण एक बाग करू, तिथे एक बाकडा मांडू आणि मग तिथे लोकांची बसायची व्यवस्था करू. नंतर कचरा पडला नाही ना. तुम्ही निर्मूलन जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही काढून टाकायला लागलात, पण द्यायला लागलात काय? तुम्ही काहीच नाही, ती जागा तशीच ठेवायला लागलात तुम्ही आणि पुन्हा तेच व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे ही ट्रॅक सुटलेली चळवळ आहे. यांनी देव आणि धर्म अत्यंत चुकीच्या पद्धतीने याच्यामध्ये आणलेला आहे. आता बघा, हे जे करतायत म्हणजे विवेकवादी चळवळ आणि त्याचं जे काही चिंतन आपण सगळं बघतो आहोत, हे जे करतायत यांना अज्ञान काढून टाकायचं, यांना अंधश्रद्धा काढून टाकायची. आमच्या संतांनी काय केलेलं आहे, अज्ञानावरच आयुष्यभर काम केलंय, अंधश्रद्धेवरच आयुष्यभर काम केलंय. ऋग्वेदाच्या कुठल्याही वेदाच्या संहितेमध्ये त्यांनी देव हा शब्द पण आणलेला नाहीये. त्यांनी निसर्ग आणि निसर्गाच्या क्षमतांची सगळं चिंतन त्या ठिकाणी केलेलं आहे. सत्याचा शोध हे सनातन धर्माचं मूळ तत्वज्ञान राहिलेलं आहे. मग आता सत्याचा शोध घेणारं तत्वज्ञान आणि ते तत्वज्ञान सर्वतोपरी करणारे संत असं जर आपण जोडलं आणि संतांची आणि त्या तत्वज्ञानाची भाषा एकच आहे असं जर आपण म्हणलं तर संत सत्याचा शोध घ्यायला लागलेले आहेत. मग सत्याचा शोध घ्यायचा म्हणजे तुम्हाला मुळामध्ये ज्ञानच आहे
अज्ञानाचं पांघरुण आहे त्याच्यावरती. वा वा. ते पांघरुण काढून टाकलं की खाली ज्ञान आहे. संतांनी तो मार्ग स्वीकारला. समाजामधलं अज्ञान काढून टाकायचं, त्यांच्या ठिकाणी असणारं ज्ञान आपोआप समोर प्रगट होईल आणि समाज हा सत्याचं दर्शन घेईल आणि त्याचं स्वतःचं कल्याण करून घेईल. इतका सोपा मार्ग त्यांनी सांगितला. मला असं वाटतं की विवेकवादाची जी वरकरणी मांडणी जी दिसते ना, ती याच्यापेक्षा वेगळी नाहीये. त्यांना हेच करायचंय, शहाणे करून सोडावे सकळ जण, हेच जर त्यांना करायचंय तर मला तर खरं वाटतं की त्यांनी धर्म आणि देव बाजूला ठेवायच्या ऐवजी धर्म, देव आणि संताला कवटाळून जर या नदीमध्ये उडी मारली असती ना, वा वा तर वा. त्यांना छान पोहता आलं असतं बघा. म्हणजे ते जे काय टायर घ्यायचं आहे हो हो. ते तुम्ही संत वचनांचं आणि वारकरी संप्रदायाचं घेतलं असतं तर तुम्हाला तरता येऊ करता शकेल. येऊ शकतं. जयंतराव, अजून एक थोडंसं मला त्याच्या संदर्भात अजून थोडं पुढे जाऊन तुम्हाला म्हणायचं आहे. सत्याचा शोध घ्यायचा आहे, सत्याच हाच तो प्रकाश आहे आणि बाकी अज्ञानाचं पांघरुण फार सुंदर पद्धतीनं तुम्ही मला सांगितलं. मला फक्त एक उत्सुकता आहे की ह्या सगळ्या बंधुगिरीच्या बाबतीत, ज्याच्या बाबतीमध्ये आत्ता हे जे सगळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले नास्तिकवादी बोलतात, अशा काही संत वचनांचा आधार घेत तुम्ही जरा मला हे अजून उकलून दाखवताल का की वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा याच पद्धतीनं काम केले आणि त्यांनी तर कितीतरी मोठा पल्ला त्याच्यातून गाठलेला आहे. हो. नवसं सायसं करण्याच्यापासून लोकांना दूर नेण्यामध्ये गाडगे बाबांचं तर त्याच्यातलं सगळ्यात फार वेगळ्या पद्धतीचं ताजं उदाहरण. तुम्ही मला काही संत वचनांमधून असं काही उलगडून दाखवू शकाल का की जेणेकरून ते आमच्या श्रोत्यांनाही समजायला सोपं जाईल आणि परंपरेतले, वारकरी परंपरेतले लोक त्यांना प्रत्येक शब्द माऊलींचा असो किंवा तुकाराम महाराजांचा असो, बरोबर आहे. त्यांना तो परमेश्वरा समान आहे. हे बा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी काही आहे ते जे काम करतायत ना, मी जे म्हणलं ना, त्यांनी आमच्या संतांना कवटाळून जर उडी मारली असती तर फार बरं झालं असतं. ते याच्यामुळे म्हणतोय मी, आमच्या ज्ञानेश्वरांपासून ते निळोबांपर्यंतच्या संत परंपरेतल्या यावत संतांनी अंधश्रद्धेचा निषेध केलेला आहे. त्यांनी कुठेही त्याला पुरस्कार केलेला नाही. मी सगळ्यांची उदाहरणं याच्यासाठी देणार नाही, कारण की मुग्धाताईंनी जे 2 नावं घेतले त्या 2 नावाच्या, तर तुकाराम महाराजांची माफी मागतो आणि त्यांना दुर्दैवाने फुकाराम मला म्हणावं लागायला लागले मुग्धाताईमुळे. मुग्धाताई ज्यांना फुकाराम म्हणतात आणि ज्यांना तुकाराम म्हणून आम्ही आमच्या अंगा खांद्यावरती घेतोय, त्या तुकाराम महाराजांची भाषा बघा. बोंधुगिरी हा विषय त्यांचा अंधश्रद्धेचा आहे. ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करुणी म्हणती साधू. तो साधू नाहीये, तो बोंधू आहे. अगदी स्पष्ट भाषा वापरली. जादूटोना करतात, तयाचे स्वाधीन दैवते असती तरी का मरती त्यांची पोरे बनलेली. वा वा. की त्यांच्या हातामध्ये हे सगळं दैव विकास त्यांच्या हातामध्ये असता आणि ही दैवत त्यांच्या स्वाधीन असती तर त्यांची मुलं बाळं मेली नसती, गंडादोरा करून त्यांची वाचली असती. नंतर म्हणतायत की हे जे सगळे सोंग आणतायत ना, तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग. त्या पांडुरंगापर्यंत तुकोबाराय आम्हाला घेऊन चाललेत आणि सांगतायत की तिथे सोंग घेऊन तुम्ही गेलात ना तर तिथे तो पांडुरंग उभा राहणार नाही बरं का. ती मूर्ती तुम्हाला दिसेल, ते सगळं दिसेल, पण पांडुरंगाचा जो एक प्रत्यय तुम्हाला घ्यायचा आहे तो घ्यायचा असेल तर तुका म्हणे अवघे सोंग घेऊन तिथे तुम्हाला जाता येणार नाही. श्राद्ध पक्षाच्या निमित्ताने, दशक्रियांच्या निमित्ताने प्रचंड प्रमाणावरती अन्नदान करतात. किती डोळस असावं माणसानी. तुकोबांची भाषा आहे, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणची जीवी. बापरे. आणखी काय स्पष्ट बोलायचं बघा. पुत्रप्राप्तीसाठी तर तो प्रसिद्ध त्यांची ती म्हण झाली, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. आता जातात पुत्रप्राप्तीसाठी लोक, ते वेगळं आहे. ही त्यांची भाषा आहे. आणि बघा, जेथे पाहे तेथे कांडिती भूस, जेथे पाहे तेथे कांडिती भूस, चिपाडे चोखुनी पाहती रस. हे तर मला वाटतं बहुतेक या काय ते कोणती निर्मूलन समिती अंधश्रद्धा त्यांच्यासाठी दिलेलं आहे की जिथे जातील तिथे भूसच काढायला लागलेले आहेत आणि चिपाटामधनं रस काढायला लागलेले आहेत. निघणार नाही चिपाटातनं रस बाबा, भूसच निघणार आहे. ते कांडून काय केलं, भूसाला काढल्याने भूसच निघणार आहे. ही तुकोबांची जर भाषा असेल, आमच्या तुकारामांची भाषा असेल, तर मुग्धाताईंनी फुकाराम म्हणून घोर अपराध केला असं माझं स्पष्ट मत आहे. घोर अपराध केलेला आहे. या अपराधाला म्हणजे ते काय आपण कोर्टात जाणार नाहीत, ते काय आंदोलन करणार नाहीत, मोर्चे काढणार नाहीत, पण आमचा पांडुरंग बघायला लागलाय, त्याच्या लाडक्या लेकराला या भाषेत तुम्ही बोलणं अत्यंत असभ्य प्रकारचं लक्षण आहे. आता तुकारामांचा तुम्हाला संदर्भ दिला. ज्या विवेकवादी चळवळीवरती हे लोक सगळं सांगतायत की आम्ही विवेक इथे आणून बसवलेला आहे. आता बघा, आमच्या ज्ञानदेवाची आणि आडानदेव का अज्ञानदेव काय म्हणाल्यात, काय आता काय म्हणावं, पाप करायला लागलेत काय. बघा त्यांची भाषा, तरी सारासार विचारे जे प्रवृत्ती निवृत्ती विवरे ते विवेक बळे अंतरे चोखाडिले. त्याग आणि भोग विवेकाच्या अधीन
असायला पाहिजे आहेत. त्याग आणि भोग जे तुम्हाला घ्यायचेत, कशाचा त्याग करावा आणि कशाचा भोग करावा हे ठरवण्यासाठी तुमच्याजवळ साधन काय असलं पाहिजे? माऊली म्हणतायत विवेक त्या ठिकाणी असला पाहिजे. तया विवेकाची या हाता दिधली या कर्माची व्यवस्था, मग ते कर्मची तत्वता मोक्ष फळ दे. विवेकाने केलेलं जे कर्म आहे ते माणसाला बंधनापासून मुक्त करतं. ही माऊलींची भाषा आहे. तोची विवेकाची या गावा जावयाचा सांगावा, तीथ नित्य नेमू बरवा वैराग्याचा. विवेकाच्या गोष्टी करायच्या तर आधी वैराग्य घ्या, आणि वैराग्याशिवाय तुम्हाला विवेकाचा विचार सिद्ध करता येणार नाही. विवेकाने तुम्हाला काय ठेवायचं आणि काय घालवायचं आणि हे काय जपायचं हे तुम्हाला कळेल. जेथ अविवेकाची काजळी फिटोनी विवेकाची दिवाळी. वा वा. हे विवेकाचा शिमगा करायला लागलेत असं बोलून. आमची माऊलींची भाषा दिवाळीची आहे, आणि तुमची शिमगे त्यांची शिमग्याची भाषा आहे. म्हणून शिमग्याची भाषा करणाऱ्यांच्या नशिबी दिवाळीचा लाभ येत नाही, हे शास्त्र आहे. ही माऊलींची भाषा आहे. ज्यांना ते काय अडानदेव म्हणायला लागलेत त्यांची भाषा आहे. आणखी एक आहे, आपण ह्याला सविस्तर कंटिन्युएशनमध्ये मी सांगतो तुम्हाला एवढा मुद्दा, की हे काय आहे माहिती आहे का? हा सगळा जो आपण म्हणतो ना की सामाजिक प्रबोधनाचा प्रवास आहे हा. मग माऊलींनी केला असेल, तुकोबांनी केला असेल, अन्य संतांनी केला असेल, आणखी काय दाभोळकर आहेत, कलबुर्गी आहेत, कोण ते लोक आहेत सगळे, त्यांनी पण केला. ही प्रबोधनाची परिक्रमा आहे. तुम्ही प्रबोधन करतात समाजामध्ये, आणि प्रबोधन करत असताना काय असतं की त्याला आधुनिक शास्त्रामध्ये, सुदैवाने मी त्या शास्त्राचा विद्यार्थी पण आहे, त्याला आपण संवादशास्त्र म्हणतो, कम्युनिकेशन सायन्स म्हणतो. त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की तुम्हाला लोकांचं वर्तन बदलायचं असेल तर त्याला वर्तन बदल संवादाचं तुम्हाला शास्त्र हाताळावं लागतं. वर्तन बदलात सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, आधीच्या पायऱ्या सोडून द्यात, परंतु संवाद करताना पहिली महत्त्वाची त्याची पायरी अशी सांगितलं जाते की तुम्हाला लोकांना माहिती द्यावी लागेल, मग तुम्हाला लोकांना ज्ञान द्यावं लागेल, आणि मग वर्तन बदलाची प्रेरणा त्याच्यामध्ये ओतावी लागेल, आणि मग लोकांमध्ये वर्तनाचा बदल होईल. ही जी काही अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ आहे आणि जे काही ह्यांचं प्रबोधन चालू आहे ते माहिती आणि ज्ञानाच्या पुढे दुर्दैवाने जात नाही, कारण प्रेरणा देण्यासारखं त्यांच्या हातामध्ये काही नाही. आमच्या संतांनी जाणीवपूर्वक देव नावाची संकल्पना तिथे रुजवली. आमच्या संतांनी जाणीवपूर्वक मोक्ष नावाची संकल्पना तिथे रुजवली, आणि प्रत्येक वेळेला सांगितलं की हे बघ, आईवडिलाची सेवा कर, तो तुझा धर्म आहे, आणि धर्म पाळला तर काय आहे, तुझं कल्याण होईल, तुला देव भेटेल, तुला मोक्ष भेटेल, तुला मुक्ती भेटेल, तुझं आयुष्य सुखामध्ये जाईल. त्याला काही ना काहीतरी प्रेरणेचं एक कवच आमच्या संतांनी त्या ठिकाणी दिलं. म्हणून ते नसताना देखील त्यांच्या नावाने लक्षावधी लोक त्याच वाक्यांचा जयघोष करायला लागलेले आहेत. दुर्दैवाने या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीमध्ये माहिती आणि ज्ञान देण्याच्या पलीकडे हे जात नाहीयेत, प्रेरणा देऊ शकत नाहीत. काय पुढे ना कशासाठी? मी विवेकाने वागायचं, विवेकाने वागून काय होणार? विवेकाचा मी अंगीकार करायचा, त्यांनी काय होणार आहे? अविवेकाचा त्याग करायचा, त्यांनी काय होणार आहे? हे सगळं मला असं वाटतं की हे सगळं वरवरचं चाललंय श्रीकांतराव. त्याला हे बा, जे सामाजिक चळवळीत आहेत आणि जे सामाजिक चळवळीसाठी आपला वेळ आणि आपली बुद्धी खर्च करतात त्या सगळ्यांच्या प्रती मला आदर आहे. परंतु दुःख याचं आहे की ह्यांचा वेळही चाललाय, ह्यांची बुद्धी चालली, आणि परिणाम हातामध्ये लागत नाही. तर माझी त्या समस्त लोकांना विनंती आहे की हे बा, ते विसरून जा. अडानदेव विसरा, फुकाराम विसरा, त्यांना तुकोबाराय म्हणा, त्यांना माऊली म्हणा, आणि त्यांच्याच चरणाला लागा, त्यांचेच ग्रंथ काढा आणि त्यांच्या ग्रंथातून तुमचा विचार मांडा. तुमच्या विचाराच्या सगळ्या किल्ल्या याच्यामध्ये बांधून ठेवलेल्या आहेत. फार छान. तुम्ही प्रत्यक्ष माऊलींचे आणि तुकाराम महाराजांचेच संदर्भ दिले. एकनाथ महाराजांनी माहिती, ज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन आणि नॉलेज, त्याच्या पलीकडे जो एक इंग्रजी शब्द आहे विजडम, आणि त्याच्यासाठी आमच्याकडे जो शब्द वापरला एकनाथ महाराजांनी शहाणीव, म्हणजे माहिती, ज्ञान आणि शहाणीव किंवा शहाणपण सुद्धा आपण म्हणूयात. पण हे आमच्याकडे संतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तर जयंतराव म्हणजे त्यांचे नेमकं काय म्हणतील त्यांना धोबी पचाडत दिला की प्रत्यक्षामध्ये तुम्हाला विवेक शिकायचा तर त्यासाठी परत पुन्हा संतांचेच तुम्हाला वचन पाहावं लागतील, संतांच्याच मार्गाकडे जावं लागेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. परत एकदा धन्यवाद तुम्हालाही सर्व श्रोत्यांना की हा वेगळा थोडासा विषय धाडसाने मांडत असताना प्रसंगी चार त्याच्यावरती कडक बोल त्यांना सुनावे लागत असताना सुद्धा ते धाडस स्वतः जयंतराव करतात, म्हणून मी त्यांना सुरुवातीला दिलगिरी व्यक्त केली. आणि तुम्हाला सुद्धा की तुम्ही ज्या पद्धतीने याला प्रतिसाद देत आहात अशाच तुमच्या शंका आम्हाला विचारत राहा, प्रश्न आमच्या समोर मांडत राहा, आम्ही आमच्या पद्धतीनं त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करूयात. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. जागृतीचा विधायक बुरुज